पूर्वीचे गाणे समजा, पूर्वी जे व्यक्ती ते गाणे गात होते ते पूर्ण मनाने भाव विभोरून गात होते. मग ते गाणं जर आपण ऐकलं तर आपल्याला काय होतं, मन शांत होते, तृप्त वाटते, कान तृप्त होते, शांत वाटते. आणि आत्ताचे गाणं जर तुम्ही ऐकलं तर कान तृप्त तर होत नाही, उलट डोकं दुखायला सुरू होतं. ते काही काय बोलतो तो, काय गातो, काहीच ऐकत नाही, धांगाड धिंगाड असंच असतो. तसंच तुमच्या मनाचं झालेलं. करेक्ट बोलणं शिका, व्यर्थ बोलणं बंद करा. मग तुमच्या आवाजामध्ये जी धार निर्माण होती, आपलं बोलणं कसं असावं हे तुम्हाला कळत जातं. आता तुम्हाला काही माहित नाही, आपलं बोलणं कसं असावं काही माहित नाही, पण तुम्ही जेव्हा नेमकं बोलायला शिकता, मोजकं बोलायला शिकता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की एवढं पण बोलणं गरजेचं होतं का, ह्याच्यामध्ये अजून आपण कमी करू शकलो असतो का, हे तुमच्या लक्षात येईल. आता काय लक्षात येत नाही. आता काय चालू करायचं, चालू, संपलं. समोरचा थांबवलं तरी ना, ऐक ना माझं, ऐक ना म्हणत आपण परत सांगतच असतो, ऐका ना, ऐक ना, ऐक ना. हे म्हणजे समोरच्याला ऐकायचं नसतं तरी सुद्धा आपण फोर्सफुली त्याला ऐकवतो. मग फोर्सफुली तुम्ही त्याला ऐकवल्यावर तो थोडी गप्प बसणार आहे, तो बदला घेणारच. तो पण आपल्याला ऐकवतो. तो 5 मिनिट ऐकवतो, तो 10 मिनिट ऐकवतो. मग 10 मिनिट त्याने ऐकवलं, परत तुम्ही सुरू केला, हे असं नाही तसं. हे बंद करा. आपण सुरुवात कशी करतो बघा, पहा ना, कोण तर बसलं असेल, हात करतो, नमस्कार, हात, संपलं. त्यांनी पण हात केला, जायचं, जवळ बसायचं, सुरू आपलं बडबड बडबड. काय गरज आहे? तू नमस्कार नाही केलं तरी चालतं, पण हे व्यर्थ बडबड करायचं तर थांबलं असतं ना. म्हणून हे जे व्यर्थ आहे ना, जे वेस्टेज आहेत ते काढून टाका. हे जे कोळसा आहे ना, ह्याला दूर करा. हे कोळसा दूर गेल्यावरतीच त्या कोळसाच्या खाणीतनच तुम्हाला हिरा मिळणार आहे. पण हिरा मिळवण्यासाठी अगोदर कोळसा दूर करावा लागेल. म्हणून वेस्ट बोलणं थांबवा, मोजकं बोला, जेवढं पाहिजे तेवढं बोला. आणि बाकीच्या वेळेस शांत राहायला शिका. तुम्ही जेवढं शांत असता तेवढं तुमचं डेप्थनेस वाढत जातो. जेवढं तुमचं अशांत असतं तुमचं मन, तुमच्यामध्ये डेप्थनेस नसतो. डेप्थ म्हणजे काय? खोलवर नसतो. विचार आपले खोल नसते, वरवरतीच असते. तुम्ही पाहिला सागर कसा असतो? शांत असतो सागर. सागरचे जे किनारा आहेत, लाटा फक्त किनाऱ्यावरतीच असते. जरा तुम्ही आतमध्ये गेलो तर पूर्ण सागर शांत असतो. म्हणजे काय? त्याची खोली फार असते, त्याचं तळ लागत नाही, डेप्थ फार असतो. म्हणून तुम्ही जेवढं शांत होतो तेवढं तुमचं डेप्थनेस वाढत जातो. मग समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिल्या काहीतरी वाटतं का, की ह्या व्यक्तीकडं काहीतरी आहे ऐकण्यासारखं. ह्या व्यक्तीशी आपण ती समोरची व्यक्ती आपल्याला आपण बोलावं म्हणून काहीतरी करत असते, की ह्या व्यक्ती काहीतरी बोलावं माझ्याशी. नाहीतर आपण बोलायला गेलं तर ती व्यक्ती मला जरा काम आहे नंतर बोलू म्हणून निघून जाते. पण जेव्हा तुमचा डेप्थनेस वाढतो, तुमची खोली वाढते, तुमची विचार क्षमता वाढते, तुमचा शांत स्वभाव समोरच्याला आवडतो, तेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यास आतुर होते. तुम्ही आतुर होणार नाही, तुम्ही शांत आपल्या एका ठिकाणी निवांत. समोरची व्यक्ती आतुर होती, की व्यक्ती बोलावं माझ्याशी, काहीतरी 4 गोष्टी सांगावं म्हणून. ही तुमचं शब्दाची शक्ती आहे. शब्दाची शक्ती असं वाढवायचं. आता एक विधी आहे, दुसरा एक विधी मी तुम्हाला देतो. एक तर आहे शांत राहायचं, कमी बोलायचं. दुसरं एक आहे सकाळी उठल्यावरती शांत बसायचं. शांत बसून तोंड पूर्णपणे बंद ठेवायचं. तोंड पूर्णपणे बंद ठेवून आतून ना ओमचा उच्चार करायचा. ओमचा उच्चार आपण मोस्टली ओम करताना ओम असं करतो. म्हणजे तोंड उघडून तोंड बंद करायचं, आतनच असा हे उच्चार करायचं. आणि ह्याचे जे व्हायब्रेशन आहेत ना, तुमच्या पायापासून ते मेंदूपर्यंत पूर्ण शरीर पसरू द्यायचं.
एक 10 मिनिट जर रोज तुम्ही हे केला तर काय होणार, तुमचं मन स्थिर आणि शांत होणार. जेव्हा मन स्थिर आणि शांत होतो मग त्या पूर्ण दिवस तुम्ही शांत आणि रिलॅक्स राहता. मग समोरचा कितीही आरडाओरडा करू द्या, समोरचा आपल्यावर भांडायला काय येऊ द्या, तुम्ही मात्र शांत असून जेवढं पाहिजे जिथं लागतं तेवढंच तुम्ही बोलायला शिकाल. तुमची बोलण्याची जी क्षमता आहे ना ती सुधारत जाईल. म्हणून रोज 10 मिनिट करा, केलं तर चांगलंच आहे. अदरवाईज तुम्हाला वाटत असेल न करता सुद्धा मी कमी बोलू शकतो, गुड अँड वेल. मी फक्त तुम्हाला सांगू लागलो. आणि असं नाही की मी जे सांगतो ते करेक्टच असणार किंवा 100% राईटच असणार किंवा ते तसंच असणार, तसं काही नाही आहे. मी जे सांगतो ते तुम्ही थोडंसं विचार करा. तुम्हाला वाटत असेल करेक्ट आहे तर तुम्ही तसं वागू शकता. नाही तुम्ही जसं आहे तसं एकदम गुड अँड परफेक्ट आहे तर असं विचार ऐकायचं, असं सोडून द्यायचं. कोणाचेही विचार राहू दे. आपल्याला सुटेबल होत असेल तर ऐकायचं, सुटेबल होत नाही तर सोडून द्यायचं. तसंच मी जे तुम्हाला सांगतो ते तुम्हाला जर योग्य वाटत असाल, तुम्हाला वाटत असेल की मी दिवसभर जे बोलतो ते करेक्टच आहे, माझ्या बोलण्यात समोरच्या तर असा प्रभाव पडतो लय भारी, म्हणजे असं एकदम होतं असं तुम्हाला वाटत असेल तर बोला, टू बी कंटिन्यू, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माझं लाईफ बेस्ट चाललं आहे, मी बेस्ट बघतो, बेस्ट ऐकतो, बेस्ट बोलतो, तर तुम्ही थोडंसं हे कृती करा, जरा शांत राहायचा प्रयत्न करा. तसं होत नसेल तर 10 मिनिटाचं तुम्ही ओंकार करा, तोंड बंद करून. रोज 10 मिनिट केल्याने काय होणार आहे, तुमचं मनाची स्थिरता वाढत जाणार आहे. म्हणून मी सांगालो 10 मिनिटात तुम्ही 15 मिनिट सुद्धा करू शकता. जेवढं जास्त ड्युरेशन वाढवाल तेवढं चांगलंच आहे. शांत मन होईल तेवढे आपले विचार पण स्थिर होत जाणार आहे. मग कुठं बोलायचं, काय ऐकायचं, काय बघायचं, सर्व गोष्टी आपल्या लक्षात येते ऑटोमॅटिक. आता तुमच्या लक्षात काय येत नाही, पाहिलं तुम्ही चालू करतो चॅनल, बघायचं आहे का नाही काय बी नाही उगा, मग 4-5 चॅनल चेंज करतो, मग 4-5 पैकी हे जरा बरं आहे चला बघा, गाणे लावतो, कोणतं गाणं ऐकायचं काय बी माहीत नाही, उगा लावायचं, चांगलं वाटलं ऐकायचं, नाहीतर पुढं ढकलायचं. हे आपलं जीवनशैली. शांत नाही बसू शकत का, शांत बसल्याने विचार जास्त येते. शांत बसल्याने विचार तुमच्या मनावर अतिक्रमण करतो, तुमच्यावरती विचाराचं अतिक्रमण होतं. मग नाही ते विचार डोक्यात येतात. म्हणून आपण काय करतो, व्यस्त राहतो, कशात तरी आपल्याला स्वतःला व्यस्त ठेवतो, बघण्यात, ऐकण्यात किंवा काहीतरी करण्यात आपण व्यस्त ठेवतो. मग हे तुमचे विचार जर शांत व्हायचं असेल तर 10 मिनिटाचा हा प्रयोग तुम्हाला करायलाच पाहिजे. ॲक्टिव्ह माइंड थेरपीबद्दल बोले ना, ओंकाराबद्दल बोलतो, जे तोंड बंद करून तुम्हाला गुंजन करायचं आत असं, जेवढा जोरात होईल तेवढा जोरात करायचं. डेली जर 10 मिनिट जर तुम्ही केला तर तुमचं माइंड जो आहे ना तो स्टेबल होत जाईल. माइंड स्टेबल होईल, विचार शांत होतील, बोलण्याची प्रक्रिया सुधारेल, बघण्याची क्षमता वाढेल, ऐकण्याचा जो डेप्थनेस आहे तो वाढत जाईल. हे ऑटोमॅटिक होत जाईल. त्यासाठी करावं लागेल तुम्हाला. ॲक्टिव्ह माइंड थेरपी हे तर रेग्युलर तुम्ही कराच, त्याच्या व्यतिरिक्त मी सांगू लागलो. कारण ॲक्टिव्ह माइंड थेरपी हा काय करतो, तुमच्या मनातला सर्व कचरा काढून बाहेर टाकतो, ज्यामुळे तुमचं बॉडी अँड माइंडमध्ये एक बॅलन्स राहतो. हा जो प्रयोग आहे हा वेगळा प्रयोग, तुमचं मन अधिकाधिक शांत करतो. तुम्ही दोन्हीपैकी कोणतं एक केलं तरी चालेल, दोन्ही केलं तर आणखी छान. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं नाही आहे. हे जे माझं लेक्चर आहे कशासाठी, हे सेशन कशासाठी आहे, तुमचं माइंडचं हेल्थनेस आहे त्याचं लेवल वाढावं म्हणून. आपल्या सर्वांचे माइंड जे आहेत ना हेल्दी नाहीत. भलेही तुम्हाला वाटत असेल हेल्दी आहे, पण हेल्दी नाहीत. तुमचं हेल्दी माइंड व्हावं म्हणून हे सगळं प्रयोग चालू आहे. माइंड हेल्दी तर तुम्ही हेल्दी. शरीराने तुम्ही किती काय हेल्दी राहा, पण मनाने जर तुम्ही हेल्दी नसाल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल लोअर होईल, कॉन्सन्ट्रेशन कमी, कॉन्फिडन्स लेवल कमी, विल पॉवर पूर्णतः नष्ट होऊन जाते.
मग तुम्ही कोणतेही कार्य जे ठरवता करायचं ते व्यवस्थित करू शकणार नाहीत. ठरवता तुम्ही मला असं करायचंय तसं करायचंय हे करायचं ते करायचं, पण तुम्ही करू शकणार नाही. कारण तुमचं माइंड जो आहे तो फोकस राहणार नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही, त्यामुळे एका ठिकाणी फोकस नाही. आणि करायचं फक्त ठरवता, विल नाहीये, इच्छाच नाहीये, तेवढी विल पॉवरच नाही. त्यामुळे ते जे ठरवता ते तिथपर्यंत पोचत नाहीये. आणि पोचत का बरं नाही? कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्यामध्ये. एकदा म्हणता असं करायचं, मग परत कॉन्फिडन्स लुजो, म्हणता नको जाऊ दे सोड, असं करू आपण. तर हे जे आहे हे मानसिक दुबळेपणाचं लक्षण आहे. हे तुमचं मन मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं लक्षण आहे. मग तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारायचं असेल, मानसिक स्वास्थ्य छान ठेवायचं असेल तर मात्र काही गोष्टी जे करावं लागणारच. शरीराला घाण लागलं तर आपण तसं स्वच्छ करतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काहीतरी हाताला पायाला काहीतरी घाण लागला, तुम्ही तसंच ठेवतो का? का सकाळी आंघोळ करायचंच आहे की साबण लावून, तेव्हा आपण धुवून म्हणून तसं ठेवतो का? नाही, आपण जेव्हाच्या तेव्हा धुवून टाकतो. मग तुमच्या मनाला जर असं रोज किती घाण लागतो, किती कचरा तुमच्या मनात, त्याच्याबद्दल काहीही नियोजन नाही, म्हणून मन काय होत जातो, दुबळा चालेल. मन फार कुमकुमीत झालेलं आहे, फार म्हणजे फार. जसं व्हेंटिलेटर आपल्या माणसाला फक्त श्वास घेतो तेवढाच, तसंच तुमचं मन झालेलं आहे. म्हणून तर आपल्याला वाटतं ना, आपण जगू लागलो का मरू लागलो हेच आपल्याला नीट कळत नाही. आपण जे जीवन जगतोय ते जगू लागलो का रोज मरू लागलो हेच आपल्याला कळत नाही. का? तुमचं मन कुमकुवत असल्यामुळं. असं एनर्जेटिक काही तुम्ही करतच नाही, सगळं मेल्यासारखं करायचं. तेच काम, जायचं करायचं, तेच आलं घरात, तेच जेवण करा, झोपा उठा, परत तेच. एनर्जी नाहीये, फ्रेशनेस नाहीये, विल पॉवर नाही. काहीतरी नवीन करायचं विल पॉवर नाहीये, काहीतरी दुसरं करायचं कॉन्फिडन्स नाहीये, काही करायचं असेल तर फोकस होत नाहीये, कॉन्सन्ट्रेशन नाहीये, काही शिकलं ते आठवत नाहीये. हे सर्व गोष्टी होत जातात. तुम्ही गोळ्या औषधं घेतल्याने हे काही कमी होणार नाही. तुमचं फिजिकल फिटनेससाठी गोळ्या आणि औषधं आहेत, पण जिथवर माइंडचं प्रकरण येतो तेव्हा गोळ्या औषधं काम करतो. ॲक्टिव्ह माइंड थेरपी अँड मेडिटेशन हे दोनच गोष्टी. मेडिटेशन इज अ राईट मेडिसिन फॉर माइंड. मेडिटेशन जो आहे तो मनासाठी उत्तम औषध आहे, म्हणून मेडिटेशन हे गरजेचं आहे. आणि ॲक्टिव्ह माइंड थेरपी ही सुद्धा फार फार गरजेचं आहे.